मित्रांनो, 2024 जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतपिकाच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना 29 कोटीची 21 जिल्ह्यासाठी मदत जाहीर करण्यात आलेली आहे। या संदर्भातच 25/2025 रोजी GR काढण्यात आलेला आहे। याबद्दल सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत। कोणत्या जिल्ह्याला किती निधी व किती शेतकऱ्यांना हा निधी प्राप्त होणार आहे याची आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑल करा। अशीच माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला सतत मिळत जातील। चला तर मी व्हिडिओला सुरुवात करूया। अतिवृष्टी व पूर चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतपिकाच्या नुकसानीसाठी झालेल्या शेतकऱ्यांना एकूण 29,25,61,000 इतका निधी वितरणास मान्यता मिळाली आहे। तर यामध्ये सर्वप्रथम आपण नाशिक विभागाचा प्रस्ताव पाहणार आहोत। यामध्ये जळगावला 143 बाधित शेतकरी यांना 13 लाख रुपये, तर पुणे विभागात 665 बाधित शेतकऱ्यांसाठी 32 लाख रुपये, तर पुणे आणि 103 शेतकऱ्यांसाठी 4 लाख रुपये, तर साताऱ्यामधील 550 शेतकऱ्यांसाठी 20 लाख रुपये, सांगली 17 शेतकऱ्यांसाठी 65,000 रुपये व तसेच आणखी सांगली 3 शेतकऱ्यांसाठी 17,000 रुपये व तसेच कोल्हापूरमधील 26 बाधित शेतकऱ्यांसाठी 1,30,000 रुपये व तसेच साताऱ्यामधील 9 शेतकऱ्यांसाठी 27,000 रुपये। यानंतर नागपूर विभागाचा प्रस्तावामध्ये गडचिरोलीमध्ये बघा 385 बाधित शेतकऱ्यांना 11,55,000 रुपये, तर वर्धामधील 1404 शेतकऱ्यांसाठी 1,79,00,000 रुपये, तर तसेच चंद्रपूरमधील 5,309 शेतकऱ्यांसाठी 7,48,83,000 रुपये, तर नागपूरमधील 875 शेतकऱ्यांसाठी 1,42,00,000 रुपये 74,000 रुपये व तसेच चंद्रपूरमधील 76 शेतकऱ्यांसाठी 16,44,000 रुपये। तर यानंतर अमरावती विभागाच्या प्रस्तावामध्ये अमरावतीमध्ये 396 शेतकऱ्यांसाठी 35 लाख रुपये, तर अकोलामधील 18 बाधित शेतकऱ्यांसाठी 50,000 रुपये व तसेच यवतमाळमधील 865 शेतकऱ्यांसाठी 58 लाख रुपये, तर बुलढाणामधील 3,276 शेतकऱ्यांसाठी 3,36,71,000 रुपये व तसेच वाशिममधील 286 शेतकऱ्यांसाठी 2,87,00,000 रुपये व यानंतर छत्रपती संभाजीनगरमधील परभणी 1607 शेतकऱ्यांसाठी 3,67,23,000 रुपये, यानंतर लातूरमधील 3 शेतकऱ्यांसाठी 14,000 रुपये व हिंगोलीमधील 5,114 शेतकऱ्यांसाठी 6,64,00,000 रुपये व धाराशिव 51 शेतकऱ्यांसाठी 2,61,000 रुपये व तसेच नांदेडमध्ये 1,883 शेतकऱ्यांसाठी 2,85,00,000 रुपये असा इतका निधी प्राप्त होणार आहे शेतकऱ्यांना।